शरीर संपत्तीपेक्षा दुसरी कोणतीही मोठी संपत्ती नाही. काळानुरूप माणसाचं आयुष्य घटत चाललं आहे. खाण्यात होणारे बदल आणि अन्नात होणारी भेसळ ही त्यामागची कारणं. भेसळयुक्त अन्न खाल्ल्याने रोगराईचं प्रमाण आवाक्याबाहेर गेलं आहे. असं एकही घर नसेल की त्या घरात औषधाच्या बाटल्या किंवा डॉक्टरांनी दिलेल्या गोळ्या सापडणार नाहीत. स्वागत आहे दर्शक मित्रांनो तुमचं महाराष्ट्र रणांगण या यूट्यूब चॅनलवर. आपल्या खिशाला परवडणाऱ्या रुग्णालयावर आजचा विषय असणार आहे. स्वस्त दरात उपचार कुठे मिळतात यावर आज आपण माहिती बघणार आहोत. वाढलेल्या रोगावर उपचार घेणं तर त्याहूनही महागडं झालं आहे. एखाद्या गरीब कुटुंबातील व्यक्ती आजाराने ग्रासलेली असेल तर त्याला उपचार घेणं आताच्या वेळी परवडणारी गोष्ट नाही. काही खाजगी रुग्णालयाचे बिल बघितल्यावर तर रुग्णांच्या नातेवाईकांचा जीव भांड्यात पडतो. स्वस्त आणि आपल्याला परवडणारे रुग्णालय कोणते असतील तर ते सरकारी रुग्णालय, पण तिकडेही लोकांची उपचार घेण्यासाठी झुंबड उडालेली असते. गरीब आणि जनसामान्य कुटुंबातील नागरिकांना माफक व कमी दरात सवलतीत उपचार घेता यावेत म्हणून आपल्याकडे धर्मादाय रुग्णालय स्थापन करण्यात आले आहेत. धर्मादाय रुग्णालय म्हणजे काय तर जे रुग्णालय ट्रस्टद्वारे चालवले जातात. रुग्णालय चालवण्यासाठी सामाजिक संस्था किंवा दान धर्मातून निधी उभारला जातो. या रुग्णालयाचा मुख्य उद्देश हा असतो की समाजातील आर्थिक दुर्बल घटकातील नागरिकांना कमी खर्चात आणि सवलतीमध्ये उपचार मिळावा. धर्मादाय रुग्णालयामुळे सरकारी रुग्णालयातील ताण कमी होतो. उपचार घेण्यासाठी नागरिक धर्मादाय रुग्णालयांना पसंती देतात. अशा रुग्णालयांच्या निर्मितीसाठी सरकार जमीन किंवा करामध्ये सूट देतं. नागरिकांना धर्मादाय रुग्णालयात उपचार घ्यावायचा झाल्यास काही कागदपत्रांची आवश्यकता असते. जर तुमच्याकडे दारिद्र्य रेषेखालील असल्याचे पिवळे रेशन कार्ड किंवा तहसीलदारांनी दिलेला वार्षिक उत्पन्नाचा दाखला असेल तर तुमच्यावर केलेल्या उपचारात सवलत मिळू शकते अथवा रुग्णालयामार्फत तुमच्यावर मोफत उपचार केले जाऊ शकतात. निर्धन आणि गरीब कुटुंबातील नागरिकांसाठी येथे राखीव खाटा उपलब्ध असतात. निर्धन म्हणजे असे नागरिक की ज्यांचे वार्षिक उत्पादन 85,000 रुपयापर्यंत असते. त्यांच्यावर पूर्णपणे मोफत उपचार केले जातात. आणि ज्या कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 1,80,000 रुपयापर्यंत असते त्यांना उपचारामध्ये 50% सवलत दिली जाते. राज्यात धर्मादाय रुग्णालयाची संख्या किती आहे ते बघूया. महाराष्ट्रात धर्मादाय रुग्णालयाची संख्या 468 एवढी आहे. तुम्हाला जवळील रुग्णालयाची माहिती हवी असेल तर धर्मादाय रुग्णालयाच्या संकेतस्थळावर जावं लागेल. संकेतस्थळावर जाऊन तुम्ही रुग्णालयाची आणि खाटाची निवड करू शकता. कमेंट बॉक्समध्ये रुग्णालयाचे संकेतस्थळ आम्ही इथे दिले आहे. लोकसत्ताने 2024 मध्ये दिलेल्या वृत्तानुसार धर्मादाय रुग्णालयामध्ये कर्करोग उपचार, यकृत, मूत्रपिंड, बोन मॅरो प्रत्यारोपण यासह महत्त्वाच्या शस्त्रक्रिया आणि गंभीर रुग्णांवर उपचार करून 258 रुग्णांना जीवदान मिळाले होते. या रुग्णांना 17,69,00,000 रुपयांचे उपचार मोफत किंवा सवलतीच्या दराने रुग्णालयाकडून उपलब्ध झाले होते. आता बघूया कोणत्या जिल्ह्यात किती धर्मादाय रुग्णालय आहेत. अहमदनगरमध्ये 26, अकोल्यामध्ये 11, अमरावतीमध्ये 15, बीडमध्ये 3, भंडारामध्ये 2, बुलढाणामध्ये 4, तर चंद्रपूरमध्ये 4, छत्रपती संभाजीनगरमध्ये 23, धाराशिवमध्ये 1, धुळे जिल्ह्यात 9, गडचिरोलीमध्ये 3, गोंदियामध्ये 2, जळगावमध्ये 8, जालनामध्ये 2, कोल्हापूरमध्ये 22, लातूरमध्ये 9, वर्धामध्ये 8, यवतमाळ जिल्ह्यात 4, मुंबई नगरात 38, तर मुंबई उपनगरात 49, नागपूर जिल्ह्यात 30, नांदेडमध्ये 4, नंदुरबारमध्ये 2, नाशिकमध्ये 15, पालघरमध्ये 2, परभणीमध्ये 5, पुणे जिल्ह्यात 62, रायगडमध्ये 10, तर रत्नागिरीमध्ये 5, सांगली जिल्ह्यात 29, सातारामध्ये 16, तर सिंधुदुर्ग जिल्ह्यात 7, सोलापूर जिल्ह्यात 18, ठाणे जिल्ह्यामध्ये 34 आणि वाशिममध्ये 2 असे धर्मादाय रुग्णालयांची संख्या आहे.